माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 ऐसे देई प्रेम काही कळा, तैसे देई प्रेम काही कळा, तैसे देई प्रेम काही कळा. भगवान परमात्मेकडे त्याच्या प्रेमाची मागणी करायची आहे. कशा करता? माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आता त्याचं गुणनाम वर्णन करण्याकरता आपल्याला प्रेमाचीच मागणी त्याच्याकडे करावी लागते. ती मागणी आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनातून केली. कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकारानं आपली विद्वत्ता जास्त दाखवायची नसते. मला काय येतं हे दाखवायचं नसतं. का बरं? म्हणून तर मी अभंगाचं चिंतन अर्ध्या तासात उरकलं बघा. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये आपलं बाकी काही न दाखवता काल्याच्या कीर्तनाचा दंडकच आहे देवाचं चरित्र सांगा. पण कोणतं चरित्र सांगायचं? देवाचं चरित्र 3 कालखंडात विभागलं गेलेलं आहे. भगवान परमात्मा मथुरेमध्ये प्रकट झाला, गोकुळात गेला, वय वर्ष 11 होईपर्यंत परमात्मा गोकुळात राहिला. हा देवाच्या चरित्राचा पहिला कालखंड आहे. कंसानं धनुर्यागाचं निमित्त केलं. अक्रूर काकांना त्या कृष्ण परमात्म्याला आणण्याकरता पाठवलं. अक्रूर काका आले गोकुळातून. कृष्ण परमात्माने बलराम दादा यांना घेऊन मथुरेत गेले. तिथं गेल्यानंतर कृष्ण परमात्माने बलराम यांनी अनेक राक्षस मारली, अनेक दैत्य मारले. जसे अनेक दैत्य मारले तसा कंसाचाही वध केला. कंसाला मारला आणि मग कंसानं आपल्या बापाला म्हणजेच त्या उग्रसेन राजाला बंदीगृहात टाकलं होतं. आणि हा स्वतः गादीवर बसला होता. त्या उग्रसेनाची सुटका केली, त्याला राज्यकारभार सोपवला आणि त्याला आपली मदत व्हावी म्हणून परमात्मा काही दिवस मथुरेत राहिला. हा देवाच्या चरित्राचा दुसरा कालखंड आहे. पण कंसाचा नात्यानं लागणारा सासरा तो विचार करायचा, या कृष्णानं माझ्या जावयाला मारला. मग तो अनेक वेळा आक्रमण मथुरेवर करायला लागला. देवाच्या लक्षात आलं मी मथुरेत आहे म्हणून हा जरासंध सतत आक्रमण करतो, आपणच इथं न थांबलं तर चांगलं होईल. मग देवानं काय केलं? सोन्याची द्वारका नगरी स्थापन केली आणि त्या द्वारका नगरीमध्ये कृष्ण परमात्मा राहू लागला. तो देवाच्या चरित्राचा तिसरा कालखंड आहे. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की तिथं नियम आहे. द्वारकेत काय देवानं केलं ते सांगायचं नाही, देवानं मथुरेत काय केलं तेही सांगायचं नाही. मग कुठलं सांगायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, देवे गोकुळी. सांगताय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळात जे चरित्र केलं त्याचंच उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. पण देवाचं चरित्र उच्चारण करण्याकरता अगोदर त्याला जन्माला तरी घालावा लागेल ना. म्हणून थोडं मागचं चरित्र पहा. देवाचं चरित्र जन्माला आल्यावर नाही, हो जन्माच्या अगोदर पासून आहे. केव्हापासून? वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा आनंदानं संपन्न होत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली, कंसा अरे जिच्या लग्नाचा आनंदोत्सव तू करतोयस ना तिच्याच पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तोच तुझा काळ ठरणार आहे. हे ऐकल्याबरोबर घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवांनी हात धरला. अरे एवढ्या दिवस ती तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी ही आता माझ्यावर आहे.
कंसानं पर्याय निवडला. दोघांना बंदीगृहामध्ये टाकलं आणि बंदीगृहात टाकल्यानंतर योग्य काळ निर्माण झाला. तो काळ निर्माण झाल्यानंतर पहिला गर्भ राहिला, पहिला मुलगा झाला. धावत पळत दूत कंसाकडे गेले. कंसा मुलगा झाला. कंसही धावत पळत आला, पण ते गोंडस बाळ त्या कंसानं पाहिलं आणि कंसासारखा राक्षस, पण त्याच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. तो म्हटला, रे 8वा मारणारे, या पहिल्याला कशा करता मारू. कंसानं मारलं नाही, तो माघारी निघाला. पण तेवढ्यामध्ये कानावर आवाज आला, नारायण नारायण. कोण आलं? नारदजी आले. कळी लावी जे नारदे. नारदजी आले. नारदजींनी सांगितलं, कंसा अरे याचा हिशेब धरू नको, हा पहिल्यापासून मोजेल तर 8वा भरेल, 8व्यापासून उलट मोजत येईल तर त्या पहिल्याला हा 8वा ठरवेल. याचं काही गणित नाही बाबा. काय कर, वधी बाळकाशी ठेवू नको. हे नारदांनी सांगितलं. कोणी म्हणेल का बरं? त्याचं उत्तर आहे, पुण्य सारावया भेटे देव ऋषी. जे काही कंसाचं थोडंफार पुण्य आहे ते लवकर संपावं आणि लवकर कंसाला मारावा म्हणून मुलं मारायला लावले. त्याचा परिणाम 6ही मारित दुराचारी. 6ही बाळ त्यानं मारली. 7वा गर्भ राहिला. तो योग मायेनं तिथून काढला आणि रोहिणी उदरी गोकुळात नेऊन घातला. आता 8वा गर्भ राहिला. आणि मग 8वा गर्भ राहिल्यानंतर वर्णन असं आहे, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. सूर्याप्रमाणे तेजस्वी देवकी दिसायला लागले. का बरं? कारण उदरात भगवान परमात्मा वाढतो आहे. आणि मग योग्य काळ देवानं निवडला. तो काळ कोणता आहे? सर्वांच्या परिचयाचा आहे बघा. तो आम्ही एका गीतातून भागवत कथेत सांगत असतो. चला आज तुमच्या करता ते गीत आम्ही म्हणू. त्या गीतामध्ये तो सगळा काळ वर्णन केलेला आहे. आणि मला वाटतं ज्यांचं हे गीत पाठ आहे त्यांनी माझ्यासोबत म्हटलं तरी चालेल बरं. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे बघा. ते गीत कोणतं आहे? आपल्याकडे वर्णनच आहे बघा. अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. नाचो गावो तालात घोड हसो गालात पैंजन थर थरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला. किती आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. परमात्मा प्रकट झाला. ऐका काय होतं, गोकुळामध्ये त्यानं येण्याच्या अगोदर आपला प्रकट होण्याचा काळ निवडलेला आहे. तो काळ कोणता? अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. म्हणजे श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, अष्टमी नावाची तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे. आणि त्या दिवशी रात्री 12ला 8 वर्षाची बालमूर्ती असा कृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या समोर उभा राहिला. आणि त्या दोघांनीच त्याच्या नावाचा जयघोष केला, गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही म्हणाल मोठ्यानं का केलं नाही? कंस जागा झाला तर करता काय? म्हणून हळू जयघोष केला बघा. आणि त्या गोंडस असं परमात्म्याला पाहिल्याबरोबर ते वसुदेव देवकी म्हणायला लागले, देवा अरे असा जर 8 वर्षाचा तू आमच्या समोर उभा राहिला तर कोण म्हणेल देवा तू आमचा आहे. देवा लहान व्हा. अहो त्या परमात्म्यानं लहान व्हावं. किती लहान? नुकतंच जन्माला आलेलं बाळ जसं असावं तेवढं लहान. आणि ते सगुण साकार ते गोजिर रूप परमात्म्याचं पाहिलं. आणि वसुदेवांनी त्याला कडकडून मिठी मारली. पण एवढ्यात देवकी सावध झाली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. झने कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारील. आणि मग लपवायला सांगितलं. देवानं सांगितलं वेळ नाही म्हणून लगेच सांगतो, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. गोकुळात कृष्ण परमात्म्याला नेऊन ठेवला. आणि तिथं जी माया निर्माण झाली होती तिला घेऊन वसुदेव
आता परत मथुरेत आले. अहो देव डोक्यावर उचलून घेतल्याचा परिणाम झाला होता. हातातली पायातली बंधनं गळाली होती, दरवाजे उघडे झाले होते, द्वारपाल मोहित झाले होते. पण आता मायेला डोक्यावर घेऊन आले, परिणामी परत दरवाजे लागले, हातातल्या पायातल्या बेड्या परत लागल्या आणि द्वारपाल जागे झाले. मला वाटतं देवाच्या पहिल्याच या लीलेतून आपल्याला शिकायला मिळतं, देव डोक्यावर घ्या सगळी संसारातली बंधनं तुटतात, आणि माया डोक्यावर घ्या नसलेली सुद्धा लागतात बघा. म्हणून माया डोक्यावर घ्यायची का देव, हे आपण ठरवलं पाहिजे. ते माया आणली, परिणाम काय, रडे माया आणि करी आकांत. हो माया रडायला लागली, आकांत करायला लागली. मुकुंदराव लय दिवस मी विचार करत होतो, नामदेवराय म्हणतायत रडे माया आणि करी आकांत. हा आकांत शब्द का वापरला असेल, रडे माया अहो इथपर्यंत ठीक होतं ना, पण पुढे शब्द वापरला नामदेवरायांनी, करी आकांत, असा का वापरला असेल याचा विचार केला केशव महाराज मी, आणि त्याचं उत्तर मला मिळालं. कधी मिळालं सांगतो. बारामतीत दवाखान्यात एक पाहुणे आमचे ऍडमिट होते. सहज त्यांना पाहायला गेलो, तिथं एक आजीने मला ओळखलं, माझ्यापाशी आली, पाया पडली, महाराज इकडं कुठं. तर मी सांगितलं एक पाहुणे आजारी आहेत, त्यांना भेटायला आलोय असं म्हटल्याबरोबर आता ती आजी मला बोलली आहे ना, मलाही काहीतरी तिला बोलावं लागेल. म्हणून मी त्या आजीला म्हटलं, आजी तुम्ही इकडं कशा, तुम्ही इकडं कशा म्हटल्याबरोबर आजीनं सांगितलं, महाराज अहो माझ्या सुनेला आत घेतलंय बघा म्हणे, डिलेव्हरी करता, बाळंतपणा करता आत घेतलेलं आहे. आणि असं म्हातारी मला म्हणेपर्यंत आतून रडण्याचा आवाज आला, आणि ती म्हातारी मला म्हटली, महाराज घ्या बर्फी, मुलगी झाली. हो मला शंका आली ना, कारण अजून आतून तर बाहेर काही निरोप आलेला नाही, आणि ही सुद्धा अजून आत गेलेली नाही. हिनं ओळखलं कसं मुलगी झालीये. मी त्या आजीला म्हटलं, आजी हो तुम्ही कसं काय म्हणता मुलगी झाली बर्फी घ्या, कसं ओळखलं तुम्ही. म्हातारीनं माझ्याकडे पाहिलं, मला म्हटली, महाराज अहो हे कळण्याकरता कीर्तन येऊन चालत नाही, म्हातारं बी व्हावं लागतं, म्हातारं बी व्हावं लागतं म्हणे हे कळण्याकरता. मी म्हणलं, आजी मला कळालं नाही, समजून सांगा ना. तेव्हा त्या म्हातारीनं मला सांगितलं म्हणे, महाराज ऐका म्हणे, जर मुलगा जन्माला आला तर त्या मुलाच्या रडण्याचा स्वर कमी असतो आणि पोरग कमी रडतं, पण मुलगी जर जन्माला आली तर तिच्या रडण्याचा स्वरही उंच असतो आणि मुलगी जास्त रडते. तेव्हा मला कळालं रडे माया आणि करी आकांत का म्हटले, जास्त रडते ना म्हणून करी आकांत. माया रडली, दूत जागे झाले, कंसाला निरोप गेला, धावत पळत कंस आला, पाहिलं मुलगी आहे पण मारायची ठेवायची नाही, गरगर फिरवून आपटणार, हातातून सुटली. तिनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. मला वाटतं बाबा बस झालं की आता हे मथुरेतलं, कारण नियम काय, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता गोकुळात या पहाटेच्या वेळेला यशोदेच्या महालामध्ये काही गवळणी, नंदांच्या काही बहिणी त्या यशोदेच्या महालामध्ये गेल्या आणि त्यांनी पाहिलं, हो नुकतंच जन्माला आलेलं बाळ त्या यशोदेच्या जवळ खेळतंय. हे पाहिल्याबरोबर ती गवळण धावत पळत नंदबाबांकडे गेली आणि नंदबाबांना म्हणायला लागली, बाबा आपको लाला भयो, तुम्हाला मुलगा झाला हे सांगितलं. आणि तो आनंद नंदबाबांना झाल्याबरोबर नंदबाबांनी गळ्यातला मोत्याचा कंठा काढला आणि तो त्या गवळणीला भेट दिला. कारण धर्मशास्त्र म्हणतंय आनंदाची वार्ता जे आपल्याला देतात त्यांना काहीतरी भेट दिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल याला पुरावा काय, पुरावा पुराणात आहे. काय पुरावा आहे, भगवान शिवजींच्या पोटी हे कार्तिक महाराज जन्माला आले का हे सांगायला ब्रह्मदेव गेले आणि ब्रह्मदेव भगवान शिवजींना म्हटले, बाबा तुम्हाला मुलगा झालाय. हे बातमी ऐकल्याबरोबर भगवान शिवजींना आनंद झाला आणि मग काहीतरी भेट ब्रह्मदेवांना दिलं पाहिजे. म्हणून भगवान शिवजींनी काय केलं, हो गळ्यातलं 10 तोळ्याचं लॉकेट काढलं आणि ते ब्रह्मदेवाच्या अंगावरच फेकलं. बघा घ्या बक्षीस. काय फेकलं, हा नीट ऐका, लॉकेट कुठं आहे, गळ्यातला सापच काढला तिला फेकून ब्रह्मदेवांच्या अंगावर. चला मला सांगायचं काय, आनंदाची वार्ता जी आपल्याला देतात धर्मशास्त्र म्हणतंय त्यांना आपण काहीतरी भेट दिलं पाहिजे. काय दिलं, नंदबाबांनी तो गळ्यातला मोत्याचा कंठा काढला
आणि त्या गवळणीला भेट दिला. आता खरं सांगा, जिला मोत्याचा कंठा मिळालाय ती गप्प बसेल वय? अहो लोक आम्हाला 500 देतात. किती किती? 500. पण खाली 500 मध्ये हे रात्रभर म्हणतं बघा, येऊन येऊन. किती रुपयात? 500. 500 जर हा रात्रभर ओरडत असेल तर त्या गवळणीला तर मोत्याचा कंठा मिळालाय. अहो ती गवळण काय गप्प बसते काय? तिनं केलं काय? गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एकी पुढे टाटी वाडी सुंट बडे. वान भरोनिया ताटी नंद घरी झाली दाटी. वाण भरोनिया ताटी नंद घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. सुईनीची गडबड झाली दासी घरी हेल घाली. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. बोला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळण महिला गवळण पुरुष गवळण. वा 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 वा. मला वाटलं तुम्हाला भजन येत नसेल, पण चांगलं म्हणताय की तुम्ही पण. वा 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 वा, छान भजन म्हणतात बघा. चला मला सांगायचं काय, ते गवळण सगळ्या गोकुळामध्ये फिरत होती. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पण खरं सांगू का केशव महाराज, मला बरीच लोक म्हणतील गुरुवर्य बोधे बाबांकडे चाली शिकला, गुरुवर्य तात्यांच्या संगतीत राहिला, उमेश महाराजांकडून चाली शिकला, आणि ही चाल आपल्याकडं कशी काय? म्हणजे ही चाल काय वारकऱ्यातली नाही, ही कुठली आहे सांगू का? गार आलं का ध्यानात तुमच्या? हा हा, त्याची चालेवन ही चाल तुम्ही कशी काय म्हणला? खरं सांगू का केशव महाराज, याच्यात माझा अजिबात दोष नाही. तुम्ही म्हणाल का बरं? अहो त्या गवळणीनं कधी स्वप्नात मोत्याचा कंठा पाहिला नव्हता, तिला मोत्याचा कंठा मिळाला. परिणाम अहो ती भानावरच नव्हती, आणि त्याचा परिणाम ती अशा चाली म्हणली. कारण आदित्य महाराज भानावर नसलेलेच असल्या चाली लावतात बघा. हा चला मला सांगायचं काय, गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळात बातमीनं गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. कसा आनंद? नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. सगळ्या गोकुळामध्ये आनंद आहे. आणि मग नंद बाबा लगबगीनं बाळाला पाहण्याकरता निघाले. तेवढ्यात काही गोपाळ जमा झाले. म्हटले बाबा अहो देवाकडे निघालाय ना, उगीच असं जातात काय? अहो देवाकडे जाताना नियम आहे, कसं गेलं पाहिजे? गात जागा गात जागा गात जागा. देवाकडे जाताना गात गेलं पाहिजे. आणि नुसतं गात नाही, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल नेसा. नाचलं पाहिजे म्हणे. देवाकडे जाताना नाचत जा. असं म्हटल्याबरोबर नंद बाबा म्हटले अरे नाचलो असतो, पण नाचण्याकरता डीजे कुठे आहे तेव्हा? डीजे कुठे आहे तेव्हा नाचायचं कसं? तेवढ्यात एक गोपाळ पुढा आला. त्या गोपाळाचं नाव होतं केशव. गोपाळ पुढा आला. तो गोपाळ म्हटला बाबा नाचण्याकरता काय डीजेची गरज आहे? मृदंग आणतो म्हणे. आणि असा मृदंग घेऊन आले, आणि मृदंगावर त्या गोपाळानं त्रिताल वाजवायला सुरुवात केली. एक गोपाळ मृदंगावर त्रिताल वाजवत होता. मग बाकीचे गोपाळ म्हटले मग आम्ही तरी काय कंसाच्या पक्षात येतोय तेव्हा, आम्ही पण देवाकडेच निघालोय. मग जात असताना आमच्या हातात जर टाळ दिले तर आम्ही सुद्धा टाळ वाजवू. काही गोपाळ टाळ वाजवायला लागले. छान असे टाळ वाजत होते. बसलेली माणसं म्हणायला लागली मग आम्ही तरी काय निसता काय काला खायला आलोय वय? आम्ही सुद्धा आमच्याकडे टाळ नाहीत म्हणून काय झालं, आम्ही टाळ्या वाजवू. सगळी मंडळी टाळ्या वाजवायला लागली. ते गोपाळ नंद बाबांना म्हणायला लागले बाबा नाचा.
आणि मग ते नंद बाबा हळूहळू नाचायला लागले. गोपाळ सगळे नाचत होते, बाबांना म्हणत होते बाबा नाचा. आता ते 90 वर्षाचं म्हातार किती नाचणारे हो. पण गोपाळ म्हटले बाबांना नाचवायचंय, मग काय करा, जरा मृदंगाचं स्पीड वाढवा. सगळे गोपाळ नाचतायत, नंद बाबा त्यांच्यामध्ये नाचत होते. पण एवढ्यामध्ये एका गोपाळानं विचार केला, नंद बाबांना आता आपल्याला यांची मजा करायची आहे. मग एक गोपाळ घरामध्ये गेला, त्याने एक दह्याचा माठ उचलून आणला आणि तो दह्याचा माठच नंद बाबांच्या डोक्यावर ओतला. जेव्हा ते सगळं दही अंगावर आलं तेव्हा नंद बाबा थांबले. नंद बाबा सगळ्या गोपाळांना म्हटले थांबा. सगळे गोपाळ थांबले. का बरं? अहो दहीच आणून एकानं अंगावर ओतलं. नंद बाबा म्हटले अरे काय केलं रे? तेवढ्यात एका गोपाळानं सावरासावर केली. बाबा अहो म्हणे देवाकडे निघालोय तर शुचिरभूत झालं पाहिजे, दह्या दुधानं स्नान करा, मग देवाच्या दर्शनाला जा, अपवित्र अवस्थेत देवाकडे जाऊ नये. नंद बाबा म्हटले मग असं असतंय वय, मग कुठं दह्या दुधाला आपल्याकडं कमी आहे, आणा अजून मग दही दूध. आता अजून दही दूध आणा म्हटल्यावर गोपाळांना जे पाहिजे होतं अहो तेच झालं ना. आणि मग सगळ्या गोपाळांनी परत वाजवायला सुरुवात केली. पण आता पहिल्या टप्प्यात नाही, दुसऱ्या टप्प्यात. परत गोपाळ मृदंग वाजवत होते, परत गोपाळ टाळ वाजवत होते. आता नंद बाबांच्या अंगावर आणून दही दूध ओतलं जात होतं. पण एवढ्यामध्ये गोपाळ म्हणत होते बाबा नाचा ना जरा, अहो देवाकडे जायचंय, नाचा. बाबा नाचायला नुसते डुलत होते. एका गोपाळाच्या लक्षात आलं, त्यानं केलं काय, खांद्यावरचा शेला काढला, नंद बाबांच्या कमरेला गुंढाळला. 2-3 गोपाळ या बाजूला आणि 2-3 गोपाळ या बाजूला. नंद बाबांना ते असे इकडं तिकडं ओढायला लागले. मधल्यामध्ये नंद बाबांचं मंथन चालू झालं. अंगावर दही दूध ओतलं गेलंय, दह्या दुधाचा सडाय आणि त्याच्यामध्ये नंद बाबांचं मंथन चालू झालं. काळजी पडली भगवान शिवजींना. का बरं? कारण भगवान शिवजी म्हटले मागे एकदा क्षीरसागराचं मंथन झालं तर त्याच्यातून हलाहल विष निघालं, ते मलाच प्यावं लागलं. आता इथंही नंद बाबांच्या वाड्यामध्ये दही दूध ओतलं गेलंय, परिणामी दह्या दुधाचा सडाय आणि त्याच्यात नंद बाबांचं मंथन चालू आहे. याच्यातून जर विष निघालं तर ते विष मलाच प्यावं लागेल. हा विचार शिवजींच्या डोक्यात आला. भगवान शिवजींनी देवाला प्रार्थना केली, देवा अहो यांना थांबवा, हे थांबले पाहिजेत, विष निघालं तर काय करू. आणि हे ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्यानं रडण्याचा आवाज सुरू केला आणि मोठमोठ्यानं भगवान परमात्मा रडू लागला. तो आवाज नंद बाबांच्या कानावर आला. नंद बाबा सगळ्या गोपाळांना म्हटले गोपाळांना थांबा. का शिवजी काळजी लागली ना. असा आनंद तिथं झाला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य आणि दारिद्र्याचा त्रास आला. गोकुळात आनंद होता. आता परमात्मा हळूहळू एका अंगावर झाला. एका अंगावर होता होता पालथा झाला. पालथा होता होता रांगायला लागला. रांगता रांगता भिंतीचा आधार घेऊन उभा राहिला. उभा राहता राहता आता दुडू दुडू चालायला लागला आणि चालता चालता घराच्या बाहेर पडला. असा भगवान परमात्मा वाढत होता. पण लहानपणीच बघा अनेक दैत्यही आले. पण आता चांगलं सगळं चाललंय, कशाला राक्षस मध्ये आणू. एका वाक्यात सांगतो, अवघी दैत्यखानी बुडविली. अनेक राक्षसांचा सुद्धा देवानं वध केला. ज्ञानोबराय सांगतायत, नुगडता बाळपणाची फुली जेने मी अदानवी सृष्टी केली. असा भगवान परमात्मा अनेक दैत्यही मारले. घराच्या बाहेर पडला आणि छोटे छोटे गोपाळ पाहिले. आणि त्या गोपाळांना पाहिल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने त्यांना विचारलं, ए गोपाळांनो, अरे खाता की नाही काय. आता खाता की नाही काय म्हटल्याबरोबर ती पोरं म्हणली, देवा खातो काय. अरे देवानं सांगितलं दही दूध तूप लोणी खा. गोपाळ म्हटले, देवा ते सगळं जातंय मथुरेला, आमच्या वाट्याला फक्त ताक आहे. मग देवानं सांगितलं काळजी करू नका, जा घरी मागून घ्या. मागून घ्या म्हटल्यानंतर गोपाळ घरी गेले. मागितलं पण मागून मिळालं
नाही. गोपाळ देवाकडे आले, देवा मागून मिळत नाही. देवानं सांगितलं जे मागून मिळत नाही ते मिळवण्याकरता एकच उपाय आता आहे, चोरी करा, चोऱ्या करा. हे ऐकल्याबरोबर ते गोपाळ म्हटले, ओ अरे स्वतःला देव म्हणून घेतो ना आणि चोऱ्या करायला सांगतो म्हणे, असं कसं? देवानं सांगितलं, अरे मी सांगतो तेवढं करा, कारण आपल्याकडे अनेक प्रकारची शास्त्र आहेत. आपल्याकडे निसर्गशास्त्र आहे. निसर्गशास्त्र कसं आहे मला नका विचारू, पंजाबरावडा खान्ना विचारा. ते निसर्गावर सांगतात बघा, कधी पाऊस येणार आहे, काय होणार आहे. म्हणजे आपल्याकडे निसर्गशास्त्र आहे. एवढंच नाही, आपल्याकडे जीवशास्त्र आहे, आपल्याकडं खगोलशास्त्र आहे. तेवढंच नाही, आपल्याकडं ज्योतिषशास्त्र सुद्धा आहे. अहो ते प्रभावी आहे. फक्त झालंय काय, अर्धवट शिकायचं आणि दुकान मांडायचं, म्हणून लोकांना योग्य गुण येईना, म्हणून लोकांचा विश्वास उडाला हो. पण ज्योतिषशास्त्र सुद्धा आपल्याकडं आहे. एवढंच नाही, आपल्याकडं प्राणीशास्त्र सुद्धा आहे. कसं आहे, ज्ञानेश्वरीतूनच सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतायत, पै द्राक्ष रसा का आम्र रसा, वेळे तोंड सडे वायसा. काय होतं म्हणे, द्राक्षाचा आणि आंब्याचा सीजन आला की कावळ्याचं तोंड येतं, म्हणजे त्याचं तोंड सडतं आणि कावळा नुसता टुकू आंब्याकडे बघत असतो. त्याला खाता येत नाही. कोणाला? कावळ्याला. आणि द्राक्षाचा आणि आंब्याचा सीजन निघून जातो आणि लिंबोळ्याचा सीजन येतो, आणि तेव्हा याचं तोंड चांगलं होतं. आणि मग हे करतं काय, ते आंबा समजून कशावर धाव घेतं? अहो लिंबोळ्यावर धाव घेतं बघा. म्हणजे बऱ्याच कावळ्यांची तोंड आंब्याच्या द्राक्षाच्या सीजनला येतात बघा. आणि आंब्याचा द्राक्षाचा सीजन संपला आणि आखाडा आला की त्यांची तोंड चांगली होत्यात. म्हणजे कावळ्याचं सांगतो मी, तोंड चांगले होतात बघा. चला, मला सांगायचं काय, प्राणीशास्त्र सुद्धा आपल्याकडं आहे. एवढंच नाही, आपल्याकडं चोरीचं सुद्धा शास्त्र आहे. उगीच चोरीचा नियम तुम्हाला सांगतो बघा, ऐका. काय असतं, एखाद्याच्या शेतात तुम्ही गेला आणि त्याच्या शेतातून हरभरा उपटला आणि त्याच्याच शेतात बसून खाल्ला तर चोरीचं पाप लागत नाही, पण घरी आणून खाल्ला तर पाप लागतंय. अजून पुढचं ऐका, चोरी शास्त्रामध्ये दह्या दुधाची चोरी, तिला चोरी म्हणलं जात नाही बघा. म्हणून तर आपल्याकडे दूध संघात जेवढ्या चोऱ्या होतात तेवढ्या दुसरीकडं कुठंच नाही. तुम्ही म्हणा बाबा मला काय माहिती नाही. चला, मला सांगायचं काय, दह्या दुधाची चोरी नाही. गोकुळात धुमाकूळ त्या गवळणी आल्या, सगळ्यात तक्रारी देत होत्या. एक गवळण आली, यशोदे अगं काय तुझा बाळ घरी येतो, दही दूध खातो, चोऱ्या करतो. कळाले बरोबर संपवतो. आहे माझं लक्ष तुमच्यावर, तुम्ही नका काळजी करू. 5 मिनिटं अजून आहेत हातात, संपवतो. ऐका, मला सांगायचं काय, पहिली गवळण आली, तक्रार सांगितली. दुसरी आली, तिनंही सांगितली. तिसरी आली, तिनंही सांगितली. पतीची दाढी, माझी वेणी, दोहीची गाठ देवणी, गाठबाई कोणाशी सुटेना. चौथी म्हटली, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, सैरा फोडीला त्यावरी. अशा अनेक तक्रारी सांगितल्या. एक गवळण तर आली, ती म्हणायला लागली, आम्ही असता माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी, गबाई बाई अवचित हरी तुझा आला. तुझा हरी अवचितच आला. केव्हा? आम्ही असता माझ घरी, मीन माझे पती झोपलो होतो, हा आला तो आला. कसा आला? मुंगूस घेऊन आपुले करी, हातात मुंगूस घेऊन आला. आणि मीन माझे पती झोपलो होतो, गार लागतं म्हणून पांघरून घेतलं होतं. यानं केलं काय, आणोनी सोडिले दोघा भीतरी, दोघाच्या मध्ये सोडलं. आता त्या मुंगसाला बाहेर पडायला जागा मिळेना. परिणाम काय, तव ते बोचकारी आम्हा. ते मुंगूस बोच करायला लागलं. मी म्हणायला लागले, पप्याचे पप्पा असे का करतात आज? ते म्हटले, मी कुठं काय करतो, भूत म्हणून मी भ्याले आणि पळायला लागले. तर झालं काय, नग्नची झाले सर्वता. अशा खोड्या सांगत होते. मैया मान्य करेना. मग एके दिवशी देवानं ठरवलं, वेळ कमी आहे, आता मैयाला आपला पराक्रम दाखवला पाहिजे. मग सकाळी सगळ्या गवळणी उठल्या होत्या. घरोघरी मंथन मांडलं होतं. प्रातःकाळी प्रहरा रात्री, उठिल्या गवळणी बाळा. त्या गवळणी उठल्या होत्या, घुसळणं मांडीले घरोघरी सकाळा. आणि आता काय करू, वाजवायला इतका चांगला माणूस आहे, पण घड्याळ बेकार आहे हो. करता काय आता? मग त्या डेऱ्यांचा आवाज होत होता कसा, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करीते डेरे घुमते,
आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते असा आवाज होत होता. तेवढ्यात कृष्ण परमात्माला आई मला ते दे. आईनं विचारलं दही देऊ नको, लोणी देऊ नको, ताक देऊ नको, मग पाहिजे काय काना? आई मज ते दे, आई मज ते दे, ते दे ते दे. डेरा घुम घुमते, डेऱ्यामध्ये घुम वाजतय का? ते दे. आता कसं द्यायचं सांगा? शेवटी झालं काय? मैयेनं याला बाजूला केला, पण सूक्ष्म रूप धोरणे डेऱ्यामध्ये प्रवेशाला जेवढं लोणी तयार होत होतं तेवढं खाऊन घेतलं. मैया विचार करते, उनवणे घालते, शिळवणे घालते, लोणी येईना. तिला वाटलं लोण्याचा गोळा तर खाली बसला नसेल. मग तिनं डेऱ्यात हात घातला आणि नवलाय का खरंच तिच्या हाताला गोळा लागला. तिनं तो गोळा असा वरती काढला आणि मग बघितलं आणि म्हणली, बाई हा तर लोण्याचा गोळा नाही, हा माझ्याच पोटचा गोळा आहे म्हणे. हा कधी आत गेला. मग लक्षात आलं, कान्हा आता तुला घरी ठेवणार नाही, तुझं ऍडमिशन प्ले ग्रुपला. प्ले ग्रुपला म्हणजे कुठं खेळायला? गाया घे आणि वनात जा. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. गाई घे गोपाळ घे वनात जा. कृष्ण परमात्मा वनात गेला आणि तिथं तरी काय गप्प बसला काय? अहो तिथंही खेळला, वेगवेगळे खेळ खेळला. कोणते खेळ खेळला आणि कुठे खेळला एका झटक्यात सगळे सांगतो. फक्त आता आपल्या दोघांचं संधा ना, एका झटक्यात सगळे खेळ बी सांगतो आणि तो कुठे खेळला तेही सांगतो. ऐका तो कुठे खेळला. खेळे कान्हा खेळे कान्हा, खेळे कान्हा यमुनेच्या तीरे, खेळे कान्हा खेळे कान्हा, खेळे कान्हा यमुनेच्या तीरे. चारी तो गोधने घेवोनी हाती काठी, चारी तो गोधने घेवोनी हाती काठी. खेळे कान्हा खेळे कान्हा, खेळे कान्हा यमुनेच्या तीरे. तो कृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर खेळत होता. पण आता कोणते खेळ खेळत होता ऐका. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू काना खेळ विटे दांडू, त्रिगुण खेळ मांडू काना खेळ विटे. कृष्ण परमात्मा खेळ खेळायचा. कोणते? हमामा, हुतुतू, हुंबरी असे वेगवेगळे खेळ खेळायचा. आणखीन एक खेळ खेळायचा कोणता? चेंडू फळी. पण चेंडू फळी म्हणल्यावर लोक म्हणतात क्रिकेट. क्रिकेट नाही बरं, चेंडू फळी म्हणजे अर्धे गोपाळे या बाजूला अर्धे या बाजूला. इकडून चेंडू फेकायचा तिकडच्यांनी झेलायचा, तिकडून फेकायचा इकडच्यांनी झेलायचा. पण कसा? झेला रे झेला, झेला रे झेला, वरचे वरी झेला, वरची वरी झेला, वर झेलायचा. आणि ज्याच्या हातातून पडेल तो पाठीशी खाय टोला. असे खेळ खेळायचे. अजून कोणते खेळ खेळायचे ऐका. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, निमडी वाज दमामा, निमडी वाज दमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा. हमामा घालता थकली पोरे. हमामा घालून पोरं थकली आणि मग म्हणायला लागले, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, खेळ मोडा वापरता. देवानं सगळ्या गायी एका झाडाखाली एकत्र केल्या, सगळ्या गोपाळांच्या शुदऱ्या एकत्र केल्या. हा मधोमध उभा राहिला. छोटे छोटे गोपाळ जवळ बसवले, त्यांच्यापेक्षा मोठे जरा मागे, त्यांच्यापेक्षा मोठे जरा मागे, अशी रचना केली. आणि स्वतःच्या हातानं भगवान परमात्म्याने तो काल्याचा प्रसाद सगळ्या गोपाळांना वाटला, ज्याचं वर्णन शुकाचार्य श्रीमद भागवतात करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये सोपरी सुहृदो हासयन नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिशति भुभुजे. यज्ञ भोगवाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.